इकडे बघू शकता रवा लाडू बनवून तयार होत आहे। चिवडा पण बनलेला आहे। कशा पद्धतीने केली पूर्ण रेसिपी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। अगोदरचा व्हिडिओ नाही बघितला आताही बघू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन, तर तो व्हिडिओ जरूर बघा, म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजेल। तर इकडे मी लाडू तर बनवले आणि चिवडा पण मी संग कवर मध्ये पॅक केलेला आहे। का आपण असंच ठेवलं तर हवा लागून ते मऊ पडतो आणि कुरकुरीतपणा राहणार नाही, म्हणून संग कवर मध्ये मी इकडे चिवडा बांधून ठेवलेला आहे। आणि एक कवर छोट्या कवर मध्ये आणखीन एक म्हणजे 2 कवर मध्ये मी केलेला, एक कवर मी दिनेशला देणार आहे आणि एक घरी राहणार आहे। म्हणजे अर्धा किलोचा चिवडा मी बनवला आणि 1 किलो रव्याचे मी लाडू बनवलेले आहेत। तर आतापर्यंत ही किचनची कामं आवरली आणि राहिलेले कपड्यांचं काम। टायमिंग बघू शकता, दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि आता कपडे मी मशीनला लावले। तुम्ही विचारत होता ताई मशीन कशी आहे, म्हणजे कपडे स्वच्छ निघतात का? तर हो, कपडे छान निघतात आणि एक मी बघितलेला आहे, कपडे खराब होत नाहीत। म्हणजे यांचे गॅरेजचे कपडे ना दररोज धुवून बडून, म्हणजे ते ग्रीस वगैरे जास्त लागतं ना त्याला, मग ते दररोज घासण्यामध्ये धुण्यामध्ये ते कपडा खूप लवकर फाटत होता। पण मशीनमध्ये कपडे खराब होत नाहीत, म्हणजे यांचे किशे वगैरे जे आहेत ना खूप लवकर खराब व्हायचे, कारण गॅरेजचे कपडे कसे असतात ग्रीस वगैरे जास्त लागतात आणि ते किशे जे आहेत ना उलटे करून दगडावरती मी घासत होते, धुवत होते, त्यामुळे खूप लवकर ते फाटायचे, खराब व्हायचे। म्हणजे अगोदर ते किशे जायचे, पण या वेळेत कपडे जशाला तसे नवीन आहेत ना, किसा फाटलेला आहे, खराब झालेला आहे ना काही झालेलं आहे, एकदम छान कपडे आणि चकाचक निघतात। पण म्हणजे मशीन घेण्या अगोदर मला पण असाच प्रश्न होता, कारण खूप जणांचं मी ऐकलेलं होतं की मशीन घेतल्यानंतर त्याला खूप तामझाम करावं लागतं, वेगळा निर्माण आणावं लागतो, वेगळं हे आणावं लागतं, कपडे धुवून त्यामध्ये टाकायचं असतं, खूप तामझाम असतं, त्यापेक्षा हाताने धुलेलंच बरं। तर बघा, आपण जेव्हा स्वतः ती वस्तू यूज करतो ना त्यावेळेस आपल्याला माहिती होतं की ते कशी आहे, आणि तसंच झालेलं आहे। वॉशिंग मशीन घेतल्यापासून मी एक दिवसही कपडे हाताने धुलेले नाही आहेत, कारण कशीही कपडे असं स्वच्छ निघतात। त्यामध्ये इतकं आहे की मी त्याला म्हणजे वेगवेगळे कपडे मी टाकत नाही, कारण आपले मिक्स कपडे असतात, तर मी मिक्स कपडेच टाकत असते, कॉटन, पॉलिस्टर जसे कपडे आहेत, आणि फर्स्ट मोडवरती ठेवते, एकदम चकाचक कपडे निघतात, कुठेही काहीसला प्रॉब्लेम नाही किंवा हाताने धुवून टाकायचं काही आहे। इतकं मात्र आहे की नवीन कपडे त्यामध्ये लावायचे नाहीत, म्हणजे जसं कलरचे कपडे आहेत, कलर जायचे कपडे आहेत, असे कपडे आपण मशीनला लावले तर त्याचा कलर दुसऱ्या कपड्याला लागतो, इतकं मात्र आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज आहे। नाहीतर रेग्युलर कपडे मी मशीनला लावत आहे, एकदम स्वच्छ निघतात। तुम्हाला मशीन घ्यायची असली तर बिंदास घेऊ शकता, कारण त्याने हेल्प तर होते, आपले कपडे पण छान असतात, स्वच्छ निघतात। तर इकडे तुम्हाला बोलत मी कपडे मशीनला लावलेले आहेत आणि इकडे मी बनवत आहे तर शेंगदाण्याचे लाडू, म्हणजे चिवडा बनला आणि रव्याचे लाडू बनले, पण आमचा उपवास आहे, आम्ही ते काही खायला घेणार नाही, आमच्यासाठी इकडे बनत आहेत शेंगदाण्याचे लाडू। आणि शेंगदाणे पण यावेळेस संपलेले होते, म्हणून मी काय केलं, भाजीसाठी खूप सारी शेंगदाणे मी भाजून वाटून ठेवलेलं होतं, तर ते शेंगदाण्याचं वाटलेलं कूट मी घेतलं आणि त्यामध्ये मी गूळ आणि तूप टाकलेलं आहे, मिक्सरला एक वेळा फिरवून घेतलेले, म्हणजे छान ही एकजीव झालेला आहे आणि लाडू बनलेत। मी जास्त बनवलेत, फक्त 5 लाडू इकडे बनलेले आहेत। तर इकडे सगळे लाडू मी या छोट्या भांड्यामध्ये काढून झाकून ठेवते आणि एक लाडू मी खायला घेते, भूक पण लागलेली आहे, म्हणजे खूप लेट झालेले आहे, 12 साडेबारा वाजलेलेच आहेत। पण त्या अगोदर मी इकडे कणिक मळवून ठेवते, म्हणजे भांडे खूप सारे झालेले आहेत आता, तर भांडे क्लीन करण्या अगोदर मी कणिक मळवून ठेवते, म्हणजे भिजत राहील। मग त्यानंतर इकडे भाजी पण मला करायची आहे, भांडे पण घासायचे आहेत आणि वरती जाऊन मला पापड पण पलटून उन्हाला टाकायचे आहेत, काल बनवलेले, म्हणजे काल ते निघत नव्हते, म्हणजे मी वरून ना एक जाड कपडा त्यावरती मी कवर केलेला होता, त्यामुळेच ते लवकर हाडकलेले नाहीत। तर आज मला ते पापड पण काढून पलटून टाकायचे आहेत। आणि कुरड्या तर मला आज घालायच्या होत्या, तांदूळ मी काल भिजत घातलेले होते, पण आज झालेलं नाही, मग ते तांदूळ मी एक वेळा स्वच्छ धुवून परत दुसरं पाणी टाकून ठेवलेलं आहे। उद्या मी कुरड्या बनवणार आहे, म्हणजे कुरड्यासाठी थोडेसे तांदूळ एक दिवस अगोदर म्हणजे एक दिवस जास्त भिजले तरी पण काही हरकत नाही, छान पांढऱ्या शुभ्र कुरड्या बनून तयार होतात। तर इकडं कणिक मी मळवून ठेवलेले आहे, किचन कॉर्न स्वच्छ केलं, भांडे क्लीन केले, ही सगळी कामं झाली। आणि पेरू मी आणलेले होते झाडाचे, म्हणजे इथंच घरच्या पाठीमागं झाड आहे, त्याला खूप सारे पेरू लागले, तर 2 मी घेऊन आलेले आहे। पेरू ही माझी फेवरेट आहे, तर अगोदर मी पेरू खाऊन घेतलं आणि आता घेतलेलं आहे मी इकडे शेंगदाण्याचा लाडू खायला। यांना पण फोन करून सांगितलं की यात दही आणि लाडू हे सगळं मी डब्यात काढून ठेवलेलं आहे, घेऊन जावा। तर आता आले तर ठीकच आहे, नाही आले तर मग दिनेश आल्यानंतर घेऊन जाईल, पण डब्यात तरी मी टाकून ठेवते। तर इकडे दही मी एका डब्यामध्ये, हे दही आणि थोडंसं दूध आणि साखर टाकून ठेवते, खूप छान हे बनून तयार होतं, पिण्यासाठी ना खरंच खूप टेस्टी लागतं। आणि दर गुरुवारी मी पण हे प्यायला घेते आणि यांना पण देते, कारण एकतर उन्हाळा आहे आणि दही हे खाल्लं पाहिजे, म्हणजे दुपारच्या वेळेमध्ये मी जेवते वेळेस दही घेते, दही खूप छान असतं आपल्या शरीरासाठी, दही असो ताक असो। तर इकडं थोडंसं दही रात्रीचं होतं, ते खूपच आंबट झालेलं होतं, म्हणून मी थोडंसं दही ते पण यामध्ये ॲड केलेलं आहे, थोडंसं दूध आणि थोडीशी साय आणि साखर हे सगळं टाकून एक मिश्रण तयार केलेलं आहे आणि खूप टेस्टी लागतं हे। तर यासाठी पॅक करून ठेवते आणि इकडे शेंगदाण्याचे लाडू पण मी एक अल्युमिनियम पेपरमध्ये रॅप करून ठेवते, म्हणजे आल्यानंतर पटकन घेऊन जातील, कारण थांबणार नाहीत, खूप घाई गडबड असते त्यांना घरी आल्यानंतर, म्हणून सगळी तयारी मी अगोदरच करून ठेवते। टिफिन मला पॅक करायचं असलं तर ते येणे अगोदरच मी करून ठेवते, कारण खूप घाई गडबड करतात, मग त्यावेळेस मला
एक राहतं एक विसरता असं होतं. मग मी निवांत इकडं अगोदर शिकलेलं आहे आणि इकडं बनत ठेवलेलं आहे चहा. तुम्ही म्हणताल ताई संग सगळं खायला घेतलेलं आहे. शेंगदाण्याचा लाडू पण खाल्ला, चहा पण बनवलं. तर भरपूर वेळ झाला मी शेंगदाण्याचा लाडू खाऊन, खूप सारी कामं मी आवरली. मग आता मी चहा बनत ठेवलेला आहे. उपवासा दिवशी 2-3 वेळा चहा बनतोच. तर चहा पिऊन झालेला आहे आणि आता हे रव्याचे लाडू मी अगोदर भरणीमध्ये भरून ठेवते. एक भरणी रिकामी करून मी स्वच्छ करूनच ठेवलेले आहे. तर यामध्ये लाडू भरून ठेवते आणि दिनेशसाठी मी इकडं एक आणखीन छोट्या कवरमध्ये लाडू 4-5 पॅक करून ठेवते. म्हणजे दिनेशला ना रवा लाडू खूप आवडतात. चिवडा तितका आवडीनं खात नाही, पण रवा लाडू त्याचे फेवरेट आहेत. तिकडे सगळेच लाडू मी भरणीमध्ये भरून ठेवत आहे. आपल्याला कुठेतरी पॅक करून द्यायचं आहे. रवा लाडू परफेक्ट आहेत, म्हणजे 15 दिवस आरामात आपण ठेवूनही खाऊ शकतो. आणि तसं तर आता होळी पण येत आहे. होळीसाठी काहीतरी स्पेशल रेसिपी, म्हणजे आता पाहुणे वगैरे घरी आली देण्यासाठी चिवडा किंवा खारा काही चटपटीत वस्तू आपण बनवून ठेवू शकतो अशा पद्धतीनं. तर सगळेच लाडू मी इकडं भरणीमध्ये भरून ठेवलेले आहेत. आणि अगोदरचा जो व्हिडिओ आला त्यामध्ये मला खूप रडू येत होतं. दीपकची आठवण आली खूप मला, जेव्हा मी म्हणजे रवा लाडू बनवत होते त्यावेळी. तर तुमची कमेंट आली की ते खरंच खूप वाईट वाटलं, दीपक खूप लांब गेलेला आहे. तर होत आहे ना, थोडंसं वाईट वाटतं ना जेव्हा मुलं आपल्यापासून दूर जातात. आणि आपण काहीही बघा ते आपल्यापेक्षा जास्त खात असतील तरी पण आपण आपल्या हातानं दिलो ना, तेव्हाच वाटतं की मी माझ्या मुलाला दिलेलं आहे आणि त्यानं खाल्लेलं आहे. थोडंसं अवघड वाटतं, कारण मुलं जेव्हा दूर असतात त्यावेळी थोडंसं असं वाटतं ना की काही बनवलं की दीपकला सोडून मी खात आहे असं वाटतं. आणि त्यामुळे मी रेसिपीज बनवायचं आजकाल मी बंद केलेलं आहे. तर इकडं लाडू मी भरून ठेवलेले आहेत आणि 4-5 लाडू मी दिनेशसाठी इकडं बांधून ठेवलेले आहेत कवरमध्ये. चिवडा पण मी बांधून ठेवला. आणि आता मी बनवत आहे इकडं मेथीची भाजी, मसूरची डाळ टाकू, म्हणजे कांदा वगैरे टाकणार नाही. कांदा टाकला तरी भाजी खूप छान बनते, पण उन्हाळा दिवस आहे आणि कांदा टाकलेली भाजी खूप लवकर खराब होते, त्यामुळे मी कांदे टाकणार नाही. फक्त लसूण टाकून ही भाजी मी बनवणार आहे. आणि हिरवी मिरचीची पेस्ट मी अगोदरच बनवून ठेवलेली आहे, म्हणजे मेथीच्या भाजीमध्ये हिरवी मिरचीचा फ्लेवर खूप छान येतो. तर ही चिवडा बनवलेलीच कढई आहे, मी क्लीन केलेली आहे. त्याच कढईमध्ये मी इकडे भाजी बनवत आहे. त्या कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि लसूण टाकलेलं आहे खूप सारा. मी परतून घेतलेलं, लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की यामध्ये मी 1 ते 1.5 वाटी मसूरची डाळ टाकलेली आहे. आणि थोडा वेळ आपल्याला तेलामध्येच परतून घ्यायचं आहे, म्हणजे पटकन यामध्ये मसाले किंवा पाणी टाकायचं नाही आहे. अशा पद्धतीने भाजी खूप टेस्टी बनते. आणि तसं तर मसूरची डाळ खूप झटपट शिजली जाते. तर फोडणीमध्ये थोडा वेळ परतून घेतलं म्हणजे छान टेस्ट तर येतो आणि थोडासा कडकपणा येतो त्या डाळीला, एकदम अशी मऊसूत होणार नाही. आणि नंतर मी टाकलेली यामध्ये मेथीची भाजी, म्हणजे ही मेथीची भाजी 1 चुडी आणलेली होती आणि त्यामध्ये मी 2-3 रेसिपी बनवल्या. म्हणजे रात्री मी पिठलं बनवलेलं होतं ही भाजी टाकून, आणि त्यामध्ये थोडीशी उरलेली भाजी मी ठेवलेली होती आणि तीच भाजी चिरून मी आता यामध्ये ॲड केलेली आहे. मसूरच्या डाळीमध्ये परतून घेतलं, बघू शकता भाजी एकदम थोडीशी दिसत आहे. म्हणजे अगोदर हिरव्या भाज्या खूप जास्त दिसतात, पण जसं आपण फोडणीमध्ये टाकल्यावर परतायला लागलं एकदम थोडीशी होते ती, तशीच झालेली आहे. नंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे, हिरवी मिरची टाकली, परतून घेतल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे. म्हणजे एकदम मऊसूत आपल्याला शिजवायचं नाही आहे, आपल्याला फक्त अर्धवट शिजवायचं आहे, तेव्हाच्या भाजीला टेस्ट खूप छान येतो. तर इकडे बघू शकता पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि डाळ अर्धीवट शिजलेली आहे. तर 1 वेळा मी परतून घेतलं, थोडंफार पाणी दिसत होतं, तर आणखीन फुल गॅसवर मी थोडा वेळ झाकून ठेवलं. तर इकडे भाजी बनवून तयार झालेली आहे. आता बनवून घेऊ चपाती. तर कणिक तर मी अगोदरच मळून ठेवलेली होती, आता आणखीन 1 वेळा मी छान मळून घेते, म्हणजे चपाती छान अशी मऊसूत बनून तयार होते. तर ही सगळी किचनची कामं आवरणं, दिनेशला सगळं पॅक करून देणं, आणि मग त्याचे कपडे पण मला इस्त्री करायचे आहेत आणि यांचे पण करायचे आहेत. तर ते पण कामं आहेत, म्हणजे वरती जाऊन मला पापड पण काढायचे आहेत. आता त्यासाठी वेळ कधी भेटेल काय माहिती. म्हणजे अगोदर मला दिनेशचं आवरायचं, आणखीन कॉलेजहून आलेला नाही, म्हणत होता मम्मी 2 वाजता मी येईन. आल्यानंतर सगळं रेडी लागणार आहे, जसं त्याच्या पप्पाला लागतं तसंच यायला आपण, कारण आल्यानंतर जेवण खाणं करणं आणि मग जाणं त्यामध्येच वेळ होणार आहे. म्हणून बॅग रेडी करून ठेवायची आहे मला. आणि आधार कार्डाचं काम करायचं आहे, त्यामुळे ते जे डॉक्युमेंट्स लागतात ते पण 1 वेळा चेक करायचे आहेत. म्हणजे दिनेश घेतला तर विसरला तरी मग तितक्या लांबून परत येणंही होणार नाही आणि फोटोवरती ही सगळी कामं होत नाही. ही डॉक्युमेंट्स ओरिजिनल लागणार आहेत ते पण 1 वेळा बघायचं. म्हणजे जायचं तर दिनेशला आहे, पण टेन्शन मला आहे, असं वाटत आहे की मीच जात आहे. तसं मॉर्निंगपासून धावपळ माझी चालू झालेली आहे. तर इकडे मी पटकन चपाती बनवून घेते. म्हणजे माझी चपाती कशी 3 पदरी असते. मी चपाती अगोदर लाटी लाटून घेते आणि त्याला पूर्ण तेल लावते आणि कोरडं पीठ टाकते थोडंसं, म्हणजे चपाती छान फुलली जाते. परत मी दुमडते आणि परत पूर्ण तेल लावते आणि थोडंसं पीठ टाकते, मग दुमडते. म्हणजे अशा पद्धतीने 3 पदरी मी चपाती करते आणि मग लाटून घेते. इकडे पॅन ठेवलेलं गरम होण्यासाठी पॅनवरती थोडंसं तेल टाकलं आणि चपाती टाकलेली आहे. आणि आता आलट पलट करत चपाती सेकून घेऊया आणि तशाच पद्धतीने दुसरी पण चपाती मी इकडे लाटून घेते. म्हणजे सगळ्या चपात्या मी बनवून घेते.
आणि इकडे भाजी तरी बनलेलीच आहे, परत चिवडा लाडू हे पण बनलेलं आहे। आणि इकडे जे वाळका आहेत ना मी ते चिरलेले आहेत, पण वरती नेणं मला काही झालेलंच नाही आहे, म्हणजे ते 2 दिवस उन्हाला ठेवायचं तेव्हा ते छान फूट होतात। तर बघूया आता ते वरती गेल्यानंतर आता ते वाळके घेऊन जाईन, पापडही पलटून यायचं आहे, म्हणजे खूप सारी कामं वरती पण आहे, म्हणजे माझी खूप धावपळ होत आहे या कामामध्ये, कारण हे उन्हाळी कामाला तर मी सुरुवात केलेली आहे, परत घरची कामं तशीच, आणि कोणी कुठं जाणार आहे त्यांना आवरून देण्यामध्येच माझा दिवस जातो, कारण एक्स्ट्राची कामं खूप सारी होतात, ते जाण्यासाठी म्हणजे तितकं द्यायचं नसतं मला, पण घरी खाण्यासाठी ही बघा काही करणं होत नव्हतं, म्हणून मी रवा लाडू वगैरे थोडीशी जास्तच मी बनवून ठेवलेले आहेत। तिकडे बघू शकता एकदम छान अशी चपाती बनवून तयार झालेली आहे। आणि तुम्ही म्हणत होता की ताई तू देवाला गेल्यापासून तुझी धावपळ अशीच चालू आहे, थोडासाही आराम नाही आहे, तर होत आहे ना, खूप धावपळ माझी होत आहे, म्हणजे देवाला गेलं त्या आल्यानंतर मग ते देव पाठवणं, परत नवं हे ते ही सगळी कामं लागलेली होती, त्यामध्ये काहीतरी कार्यक्रम असतात, मग तिकडं जाणं इकडं यामध्ये पण वेळ जातो। आता परत उन्हाळी कामं सुरू झालेली आहेत, मी हरभरा डाळ बनवली, त्याला उन्हाला घालणं चालणं हे पण झालेलं आहे। परत त्यानंतर मी पापड करायला सुरुवात केली, कुरड्या पण मला आज करायच्या होत्या, पण तेही करणं झालेलं नाही, आता ती उद्या करणार आहे, म्हणजे गुढीपाडव्यापर्यंत जितकं होईल तितकं मी करणार आहे। मग त्यानंतर जे आहे ना बटाट्याचे चिप्स करणं, म्हणजे ही जी म्हणजे घरातल्या घरात जी कामं होणार आहेत ते करणार आहे, कारण काठी बसल्यानंतर पापडाचं पीठ शिजवणं घालणं किंवा डाळीदुळी करणं हे करत नाही आहेत, म्हणून आपण चिप्स वगैरे तेव्हा बनवू शकतो, 15 दिवस आपल्याकडे टाईम असतो तेव्हा, तर ती सगळी कामं नंतर करणार आहे मी। तर इकडं चपात्या बनलेल्या आहेत आणि भाजी पण बनलेली आहे, भाजी मी थोडीशी पसरावून ठेवलेली आहे, म्हणजे गार झाल्यानंतरच पॅक करणार आहे। आणि तोपर्यंत आमचे राजकुमार आलेले आहेत आणि म्हणत आहे की मम्मी सगळं आवरलं का, आता थोड्या वेळाने जायला निघायचं आहे, म्हणजे 4:30 वाजता ट्रेन आहे, दिनेश घरातनं निघणार आहे 4 वाजता। तर म्हटलं तू जेवण वगैरे म्हणजे फ्रेश हो, जेवण कर, तोपर्यंत तुझे कपडे इस्त्री करते, म्हणजे कुठली शर्ट घालायची आहे कुठली पॅन्ट घालायची मला अगोदरच सांग, म्हणजे इथे खूप सारे कपडे मी ठेवलेले आहेत, दिनेशचे आहेत, दिनेशच्या पप्पाचे आहेत, खूप दिवस झाले मी या पिशवीमध्ये कोचून ठेवल्या ते खूपच चोळामोळा झालेला आहे त्याचा, आणि इस्त्री करायला मला भरपूर वेळ लागला। तर इकडे एक टावेल मी आणलेला आहे काढून ठेवलं, म्हणजे नंतर लक्षात राहत नाही, दिनेशला देण्यासाठीच टावेल, एक दस्ती ते पण इस्त्री करून ठेवली, म्हणजे दिनेशला ना इस्त्री केलेली दस्ती खूप आवडते, आता दस्तीला काय इस्त्री करायचं आहे तरी पण दिनेशला आवडतं ते, म्हणून इथं रुमाल पण इस्त्री करून घडी घालून ठेवले, एक टावेल ठेवलेला आहे, आणि इकडे दिनेशला ही शर्ट घालायची आहे आणि एक सोबत नेणार आहे, तर मी इकडे 2 शर्ट दिनेशची इस्त्री करते अगोदर, आणि जी दिनेशच्या पप्पांचे कपडे आहेत ना ते आता करणार नाही, ते बघूया आणखीन कधीतरी, म्हणजे आणखीन कधीतरी म्हणूनच ही खूप दिवस झाल्या पिशवीतच ठेवलेलं होतं मी, कारण असं होतं ना आपल्याला ज्या वेळेत लागणार आहे त्यावेळेत घाईगडबडीत आपण करतो, आणि नंतर करूया असा विचार करून ते ठेवतो, ते नंतर काही येतच नाही, ते कपडे तसेच राहतात, तसं झाले खूप दिवस झाले मी ते ठेवलेले आहेत। तर बघूया आज वेळ भेटला तर करणारच आहे, कारण पापड वगैरे काढायचे पण इव्हनिंगच्या वेळेत काढणार आहे, तर ऊन खूप भयानक झालेलं आहे यावेळेमध्ये, म्हणजे दुपारी ना ऊन खूप होत आहे आणि वरती गेल्यानंतर खूप ऊन, म्हणजे याला तब्येत पण बिघडू शकते, म्हणून विचार केला की लेट झालेलाच आहे आता, तर इव्हनिंगच्या वेळेतच पापड काढायचे। आता हे कपडे वगैरे इस्त्री करूया, तोपर्यंत दिनेशचं पण आवरेल, दिनेशला पाठवून देऊनच मग वरती जाऊया, आणि बाबा पण इतक्या जेवण करायला येतील, तर हे सगळं आवरते आणि मग निवांत मी ते पापड काढणार आहे, कारण काय झालं ना म्हणजे गोंधळ झाला, ते पापड मी एकदम पातळ कपड्यावरती घातलेले आहेत, आणि ते काय झालं पापड जास्त वाळलेत, म्हणजे 2 दिवस वाळलेले आहेत, काल काढलेले मी आज काढत आहे, परवाच्या दिवशी मी ते पापड घातलेले होते, तर जास्त कडक झालेले आहेत ते, तर ते लवकर कपड्यावरनं निघणार नाहीत, कारण जाड कपडा असला किंवा पॉलिथिन असले ना थोडंसं लवकर निघतात, पण एकदम पातळ ते कपडा आहे, त्यामुळे मी एक वेळा बघून आलेले आहे, तर ते पापड काढण्यासाठी मला वेळ भरपूर लागणार आहे, म्हणून म्हटलं अगोदर दिनेशचं आवरून द्यावं त्याचं जे आहे। तर फक्त 2 शर्ट मी इस्त्री केलेले आहेत जे दिनेशला घालायचे, आणि बाकीचे जे आहेत ना मी आणखीन केलेलं नाही, अगोदर मी इकडे पॅकिंग करत आहे। तरी भाजी पण पूर्णपणे गार झालेली आहे, म्हणजे गरम गरम भाजी कधीही पॅक करायची नाही, कारण मुलं आता संग जेवण करत नाही, तो रात्री करणार आहे, आता रात्री थोडासा वेळ होईल, पण म्हणजे त्याच्यासोबत जे भैया जात आहेत त्यांच्यासाठी पण मी इकडं हे सगळं ते म्हणजे बांधून दिलेले, पॅक करून दिलेले, चपात्या आहेत, भाजी आहे, आणि रवा लाडू, आणि इकडं चिवडा, हे सगळं मी देत आहे, म्हणजे 2-3साठी देत आहे मी हे सगळं, म्हणजे दिनेशचा एक मित्र पण सोबत जात आहे, आणि जे भैया आहेत म्हणजे आधार कार्डसाठी ज्या ऑफिसला जायचं आहे ते यांना म्हणजे मुलांना माहिती नाही आहे, तर सोबत ते भैया जात आहेत, तर त्यांच्यासाठी पण इकडं सगळं दिलेलं आहे। तर आता हे सगळंच असं मी एका पिशवीमध्ये पॅक करते, तरी पण दिनेश या पिशवी नेला नाही, म्हणत होता सगळं मी बॅगमध्येच ठेवेन मम्मी, हे 2-2 मला न्यायचं नाही आहे, माझी पिशवी न्यायला मुलांना आवडत नाही हातामध्ये, तर इकडे हे सगळं मी पिशवीमध्ये तर ठेवलं, पण नंतर दिनेशनं सगळंच काढलेलं होतं, आणि एका बॉटलमध्ये पाणी पण मी भरून ठेवते, म्हणजे सगळं आवरलं की मग जे बाकीचे कपडे आहेत तीच तरी करते, तोपर्यंत बाबा पण जेवण करायला येतील। मग आता बघूया ते पापड काढण्याचा मुहूर्त कधी लागेल, कारण त्याला वेळ भरपूर लागणार आहे, त्यामुळे सगळी कामं आवरते, दिनेशला पाठवून देते, मग त्यानंतरच मी वरती जाणार, थोडासा वेळ जास्त गेला काही हरकत नाही।
तर इकडं फ्रूट पण घेऊन आलेले, म्हणजे गुरुवारचा उपवास आहे. आणि आज मी शेंगदाण्याचे लाडूही बनवले, दही खायला घेतलेलं होतं. परत इकडं अंजीर आणि खरबूज आणलेलं आहे, द्राक्ष आणलेले आहेत. तर सगळं मी काढून ठेवत आहे. आणि हे अंजीर जास्तच पिकलेले आहेत, 1-2 यामधले, तर तेच अंजीर मी खायला घेतलेलं आहे. आणि उपवासा दिवशी एक होतं ना की फळं खायला नको वाटतात, दररोज खाल्लं छान लागतात, पण उपवासा दिवशी ना ते उपवास असल्यामुळे ना गोड वस्तू खावाशी वाटत नाही, म्हणजे कुठलेही फ्रूट खायला नको वाटतात. चहा घेते 1-2 वेळा, दही वगैरे खायला छान वाटतं, पण फळं नाही आवडत तितकं. पेरू मात्र मी खात असते. तिकडं अंजीर वगैरे खाऊन झालं. आणि आता जे कपडे मी ठेवलेले होते ना ते कपडे मी उचललेले नाही, तिथंच ठेवलेले होते, कारण एक वेळा उचलून ठेवले की मग परत मी त्याला इस्त्री लावणं आणि ते इस्त्री करणं होणारच नाही, म्हणून मी इथंच ठेवलेलं होतं. आणि सगळी कपडे मी अगोदर इस्त्री केलेले आहेत आणि कपाटात ठेवून दिले. आणि दिनेश इकडं हे दस्ती जे आहे ना मी एक वेळा इस्त्री केलेली होती, दिनेश परत त्याला इस्त्री केला, म्हणत होतं मग मी ती इस्त्री कडक झालेलीच नाही, आता त्या रुमाला काय तितकी इस्त्री करायची, तर ओलं करून मग इस्त्री केला. आणि बॅग वगैरे आवरून घेतला. जेवण झालेलं आहे दिनेशचं. आणि बाबांचं केव्हापासून मी वेट करत आहे, आत्ता आलेले आहेत. आणि आता मी बाबांना जेवायला वाढत आहे, म्हणजे इकडं खरबूज काय अंजीर वगैरे हे सगळं दिलेलं आहे. तर बाबांचं जेवण चालू आहे इकडं. आणि इकडे इस्त्री करून झालेली आहे, ते सगळं उचलून ठेवायचं आहे, म्हणजे इथंच ठेवलेलं आहे मी सगळं, ते सगळं काढायचं आहे. दिनेशला सगळं आवरून दिलं अगोदर, म्हणजे पाण्याची बॉटल वगैरे भरून दिलेली. एक म्हणजे विसरून जातात मुलं, सगळं आठवणीने येत नाही, तर सगळं मी तर बाहेर आणून ठेवले, नंतर काही विसरायला नको. तर हा व्हिडिओ तुम्हाला येत आहे इव्हनिंगला. आणि आज आहे महिला दिवस, तर सर्वांना महिला दिवसच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. हॅपी महिला दिवस. तर इकडे दिनेशचं सगळं आवरून दिलेलं आहे. आणि ही इस्त्री वगैरे मी अगोदर काढून ठेवते. आणि बघू शकता ऊन किती भयानक आहे. आता टायमिंग सांगितलं दुपारचे 3-3:15 वाजलेले. दिनेशला तेच म्हणत आहे की थोडंसं लवकर जाई, अर्धा तास लवकर गेलं तर कुठं बिघडतं आपलं, तरी पण नाही मम्मी मला 4 वाजता जायचं आहे म्हणत आहे. म्हणजे आता ट्रेनिंग म्हणजे त्याचं टायमिंग कसं आहे ट्रेनचं, कधी कधी वेळेच्या अगोदर आली की मग पंचायत नंतर खूप होते. तर म्हटलं सगळं आवरून तर दिलेलं, इथं घरी बसण्यापेक्षा तिथं जाऊन बस ना, तेच सांगत आहे. तर दिनेशकडे सगळंच आवरून आता जाते. म्हणते मग मी तू खूप टेन्शन घेते, खूप टेन्शन घेते. तर हो, मला खरंच खूप टेन्शन येतं. मला वाटतं कुठली कामं वेळेत व्हावी, ते वेळ गेल्यानंतर मग ते काय करावं, मग त्या कामाला काही अर्थच राहणार नाही, म्हणून वेळेत सगळी कामं करणं मला ठीक वाटतं. तर दिनेशचं सगळं आवरलेलं आहे, आता तो जायला रेडी आहे. आणि मी पण इकडे खरबूज खायला घेतलेला आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करताय, या सगळेजण खरबूज खायला, म्हणजे अशा गरमीमध्ये अशी थंड फळं खाणं खरंच खूप छान असतं. जसं आता मार्केटमध्ये छान ताजे ताजे अशी खरबूज, कलिंगड, द्राक्षे, खूप छान छान फळं येत आहेत. आणि त्यामधले माझे फेवरेट कुठले आहे सांगू का, एक तर द्राक्षे किंवा पेरू, बाकीची कुठलीही फळं तितकी आवडत नाही आहेत, पण सगळीच फळं खाल्ली पाहिजे. तर दिनेश आता बघू शकता फोन आलेला होता त्या भैयांचा, तर थोडंसं लवकर आता धावपळीनं जात आहे. म्हणजे आतापर्यंत मी सांगत होते तर त्याला वाटत होतं की निवांत जाऊया, पण नाही, थोडंसं लवकर गेलं ना चांगलं असतं, म्हणजे वेळेच्या अगोदर गेलेलं बरं. तर गेलेला आहे दिनेश. आणि बाबांचंही जेवण झालेलं आहे. आता मी जात आहे वरती. तर बघू शकता ऊन आता पण खूप भयानक आहे. टायमिंग सांगितलं दुपारचे आता 4:30 वाजलेले आहेत. दिनेशचा फोन आलेला होता की ट्रेनमध्ये बसलेला आहे. तर आता थोडंसं छान वाटत आहे, म्हणजे आतापर्यंत ना वाटत होतं की दिनेश लवकर जाईल का नाही, ट्रेन भेटेल का नाही, खूप म्हणजे सगळं वेळेत होतं, पण आपल्याला टेन्शन खूप, तर तसंच आहे. तर बसलेलं आहे ट्रेनमध्ये. आता मी इकडे आलेले आहे आता वरती. आता निश्चिंत होऊन मी माझी कामं आवरते, म्हणजे मॉर्निंगपासून मला दिनेशचंच आवरून देण्यामध्ये मी लागलेली होते. तर मुलं कुठेतरी जातात ना त्यावेळेस असं वाटतं की आपणच कुठेतरी जात आहोत, असं आपण आवरायला लागतो आणि हातातली कामं मात्र ठेवून देतो. तसंच झालेलं आहे. मला आज कुरड्या करायच्या होत्या, ते पण मी केलेलं नाही आहे. आता उद्या करणार आहे. उद्या परत माझी धावपळ खूप होणार आहे, कारण उद्या शुक्रवार, वैभवलक्ष्मीचं माझं पूजन असतं, व्रत असतं. आज पण गुरुवार, थोडीशी धावपळ जास्तच होणार आहे. तर इकडे पापड बघू शकतात खूपच जास्त वाढलेले. ते एकतर मी पातळ कपड्यावरती ते टाकलेलं आहे. पापड घालतेच ना थोडासा जाड कपडा असला पाहिजे, पण मी इकडे पातळ कपडा घेतला त्यामुळे एकदम असं झालेलं आहे. पण पापड व्यवस्थित निघत होते, कुठेही मोडणं चिटकणं असं काही झालेलं नाही आहे. पण थोडासा वेळ मला जास्त लागला, कारण हे पापड थोडंसं जास्तच वाळलेले आहेत. आणि एकतर कपडा हे जे आहे ना खूपच पातळ आहे आणि पॉलिस्टर आहे, त्यामुळे तितकं ते म्हणजे थोडासा वेळ मला जास्त लागला. म्हणजे जसं मी पाणी याला शिपलं ना, ते पाणीच लागत नव्हतं त्या कपड्याला, छान असं ॲब्झॉर्ब होतच नव्हतं त्यामध्ये, त्यामुळेच ते पापड लवकर निघत नव्हते. तरी पण बघू शकता एकदम पांढरे शुभ्र हे पापड बनून तयार झालेत. कशा पद्धतीने केलेलं आहेत मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे, मेजरमेंट सहित मी ही रेसिपी शेअर केलेली आहे. म्हणजे पहिल्यांदाही तुम्ही बनवत असला तर पापड कुठेही बिघडणार नाही. पूर्ण प्रोसेसिंग मी सांगितलेलं आहे. व्हिडिओ नाही बघितला आताही बघू शकता, कारण आपली उन्हाळी कामं आता सुरू झालेली आहेत आणि करणं पण गरजेचं आहे, कारण नंतर वातावरण बिघडतं. आताच हे 15-20 दिवस जे आहेत ना वातावरण छान असतं, छान ऊन असतं. जी ही उन्हाळी कामं करतात
छान होतात, परफेक्ट होतात, ऊन पण छान असतात, छान ते वाळले जातात. तर इकडे बघू शकता मी सगळे पापड काढून घेतलेले आहेत आणि इकडे एक कपडा अंतरला आणि त्यावरती मी पापड सगळे पसरवलेले आहेत आणि वरती मी कवर केलेलं आहे, म्हणजे एकही पापड उडू नये किंवा धूळ पडू नये. आणि कालचे पालकचे पापड आहेत, तुम्ही बघितलेले रेसिपी मी शेअर केलेली होती, ते पापड मी खाली घेऊन आलेले आहे.